नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 27 ऑक्टोबर 2025च्या चालू घडामोडी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांची. ओके, तर बघा, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ओके, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून भारताचे न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांची नियुक्ती होणार आहे. तर बघा, सध्याचे 52वे सरन्यायाधीश ज्यांचं नाव आहे DY चंद्रचूड यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2025मध्ये संपणार आहे आणि त्यांच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे. बघा, न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2025 पासून फेब्रुवारी 2027पर्यंत असेल. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील पहिले गरिबीमुक्त राज्य कोणते बनले आहे? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, केरळ. तर भारतातील पहिले गरिबीमुक्त राज्य केरळ बनले आहे. ओके, तर बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकताच कोणत्या मंत्रालयाने स्किलिंग फॉर AI रेडीनेस कार्यक्रम सुरू केला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. या मंत्रालयाने नुकतेच SOAR म्हणजेच ज्याचं नाव आहे स्किलिंग फॉर AI रेडीनेस, ओके, हा कार्यक्रम सुरू केला आहे. तर बघा, याचा उद्देश म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांकडून म्हणजेच कक्षा 6 ते 12 यामधील आणि शिक्षकांकडून AI संबंधी जागरूकता व मूलभूत कौशल्य विकसित करणे हे आहे. ओके, याचा उद्देश लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, ज्योती सुरेखा वेन्नम या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, तिरंदाजी. तर तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहेत ज्योती सुरेखा वेन्नम या खेळाडू. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण. कोणत्या देशाने एक्झरसाइज ओशियन स्काय 2025 आयोजित केली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, स्पेन. तर नुकतेच स्पेन या देशाने एक्झरसाइज ओशियन स्काय 2025 आयोजित केली आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला बघा, 2025साठी ही मोहीम 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित केली जाईल आणि याचा उद्देश म्हणजे विविध प्रकारच्या विमानांचा समावेश करून विविध विमानविरोधी हवाई युद्ध प्रशिक्षण करणे तसेच हवामान जागा आणि आकाश यांचाही फायदा घेणे हे आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या काश्मीरी भारतीय वैज्ञानिकाला ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025ने सन्मानित केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, शबीर हसन. तर बघा, शबीर हसन या काश्मीरी वैज्ञानिकाने नुकताच ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025 जिंकला आहे. ओके, तर या वैज्ञानिकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओके, तर बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री शाळा आणि महाविद्यालयांमधील पाठ्यपुस्तकांमध्ये बुद्धिबळ समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, गोवा. तर गोवा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच शाळा आणि महाविद्यालयांमधील पाठ्यपुस्तकांमध्ये बुद्धिबळ समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघूयात. आशियाई युवा खेळ 2025मध्ये कबड्डी महिला व पुरुष खेळांचा किताब कोणी जिंकला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, भारत. तर आपल्या भारताने नुकतीच झालेली आशियाई युवा खेळ 2025मधले जे आहेत त्यामध्ये कबड्डी महिला आणि पुरुषमध्ये या दोन्हींचाही किताब जिंकला आहे. ओके,
तर महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. ऑक्टोबर 2025मध्ये कोणत्या देशाने जवळजवळ 70 वर्ष जुनी कपाला प्रणाली औपचारिकपणे पूर्णपणे समाप्त केली आहे? तर बघा, ही जी कपाला प्रणाली आहे ती नुकतीच सौदी अरेबिया या देशाने समाप्त केली आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, सौदी अरेबिया. तर सौदी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. चर्च ऑफ इंग्लंडचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण बनली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, डेम सारा मुल्लाली. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे. तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, चर्च ऑफ इंग्लंडचे नेतृत्व करणारी पहिली महिला जी आहे त्यांचं नाव आहे डेम सारा मुल्लाली. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.